एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आज अगदी इम्पॉर्टंट सेशन घेऊन आलेली मी. हा सेशन कशासाठी आहे तर ज्यांना रेल्वे भरतीसाठी जे प्रिपरेशन करत आहात आणि ज्यांना रेल्वेची एक्झाम क्रॅक करायची आहे ते स्टुडंट कन्फ्यूज आहेत की मॅम आम्ही नक्की कोणत्या पोस्टसाठी फॉर्म फिल केला पाहिजे, कोणत्या पोस्टला पहिलं प्रिफरन्स दिला पाहिजे. सो सगळ्यात बेस्ट पोस्ट कोणती आहे मॅम, सर्वात जास्त पगार कोणत्या पोस्टसाठी आहे, आणि ज्या आपल्या माता भगिनी, आपल्या ज्या ताई आहेत, ज्या महिला आहेत, ज्या रेल्वे भरतीसाठी प्रिपरेशन करत आहात, तर त्या महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती, या 3 प्रश्नावर आज आपण इथे चर्चा करणार आहोत आणि यातून नक्कीच तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. सो वेळ वाया न घालवता पटापट तुम्हाला सुद्धा सेशनला शेअर करून ठेवायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. चला, सो आता बघूयात आपण. ओके, बघा, यामध्ये पहिले तर बघूया, एकूण 5 पोस्ट आहेत. पहिले तर एकूण 5 पोस्ट आहेत. ठीक आहे. मग त्या 5 पोस्टसाठी पहिली आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. ठीक आहे. ही जी पोस्ट आहे ही 6 लेवलची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 35,400 तुमचा इनिशियल पे आहे, बट याच्यामध्ये अलाउन्सेस वगैरे जर तुम्ही काउंट केले तर ते एक 65 to 70 म्हणजे 65 ते 70 हजारापर्यंत तुमची सॅलरी जाणार. ठीक आहे. थोडं कमी जास्त होऊ शकतं, बट त्याच्या आसपास जाणार. स्टेशन मास्टर ही सुद्धा 6 लेवल, त्यासाठी सुद्धा तेवढंच आहे. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर ही 5व्या लेवलची आहे. ही गुड्स ट्रेन मॅनेजर आहे ना, याच्यामध्ये कसं असतं, आपली जी मेलगाडी वगैरे जाते बघा, त्याच्या पाठीमागे झेंडा घेऊन असतात, ती आहे ही पोस्ट. तो असतो काम त्याच्यामध्ये, गुड्स ट्रेन मॅनेजर. आता याच्यामध्ये भलेही 5व्या लेवलची पोस्ट आहे, बट याच्यामध्ये मजबूत अलाउन्सेस आहे आणि त्याची सॅलरी खूप चांगली जाते, त्यामुळे खूप स्टुडंट याच्यामध्ये सुद्धा फॉर्म फिल करतात. ठीक आहे. 4थी आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि 5वी आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. हे सुद्धा 5व्या लेवलची पोस्ट आहे. आता काहींचा प्रश्न असेल, मॅम मग यांपैकी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती, जसं की आपण प्रश्न पाहिलेला. ठीक आहे. आता यामध्ये बघायला गेला तर ही स्टेशन मास्टरची जी पोस्ट आहे, याच्यामध्ये म्हणजे स्टेशन मास्टरसाठी सिलेक्शन होणं हे खूप स्टुडंटचं स्वप्न असतं, खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं आणि ही सर्वात बेस्ट सुद्धा आहे. ठीक आहे. आणि दुसरी आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. ही सुद्धा पोस्ट अगदी उत्तम आहे. ठीक आहे. जे पहिलं तर आपण एक बॉईजबद्दल पाहत आहोत की जे मुलं आहेत, जे स्टुडंट आहेत, जे प्रिपरेशन करत आहात, सो त्यांच्यासाठी बेस्ट कोणती आहे ते आपण पाहत आहोत. ठीक आहे. तसं महिलांसाठी आणि मुलांसाठी म्हणजे गर्ल्स असो बॉईज असो, तुम्हा दोघांसाठी सुद्धा या 5ची पोस्ट सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे. बट स्टेशन मास्टरला तुम्ही पहिला प्रिफरन्स दिला पाहिजे, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याला सेकंड प्रिफरन्स दिला पाहिजे, आणि गुड्स ट्रेन मॅनेजर आहे याला थर्ड प्रिफरन्स दिला पाहिजे. गुड्स ट्रेन मॅनेजरमध्ये सुद्धा मजबूत अलाउन्सेस मिळून चांगली सॅलरी, चांगला पॅकेज मिळतं. फक्त याच्यामध्ये एवढं आहे की तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं, कंटिन्यू तुम्ही इकडे तिकडे भटकत असं ट्रॅव्हल करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे. ठीक आहे. आणि सिनियर क्लर्क हे दोन्ही पोस्ट सुद्धा अगदी उत्तम आहे, म्हणजे ऑफिस वर्क आहे, 10ला जायचं 6ला यायचं, जे त्यांचा टायमिंग असेल ते अगदी रिलॅक्सवालं काम. ठीक आहे. तर बघायला गेलं तर सगळे उत्तम पोस्ट तुम्हाला हे 3 सांगितलं, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल आणि गुड्स ट्रेन मॅनेजर. ठीक आहे. ज्यांना ट्रॅव्हलिंग नको त्यांनी ज्युनियर क्लर्क, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट आणि सिनियर क्लर्कच्या साठी तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आता सर्वात बेस्ट पोस्ट झालं. आता दुसरं म्हणजे की सर्वात जास्त सॅलरी कोणती देते, तर तुम्हाला सांगितलं सर्वात जास्त सॅलरी स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि गुड्स ट्रेन मॅनेजर, ह्या 3 पोस्ट अशा आहेत की त्याच्यामध्ये सर्वात जास्त सॅलरी पॅकेज असतो. ठीक आहे. ही भले 5व्या लेवलची आहेत, पण याच्यामध्ये खूप अलाउन्सेस आहे आणि मजबूत सॅलरी मिळते. आता तिसरी जो प्रश्न होता की महिलांसाठी, जे गर्ल्स आहे, जे महिला आहे, ते अति प्रिपरेशन करत आहात आणि त्यांना एक्झाम क्रॅक करायचे, बट कन्फ्यूज होत आहेत की आम्ही नक्की प्रेफरन्स कोणत्या पोस्टसाठी दिला पाहिजे, नक्की कोणती उत्तम पोस्ट आमच्यासाठी आहे, तर खास त्यांच्यासाठी आहे. आता महिलांसाठी इथे बघूयात आपण. आता महिलांसाठी जर बघायला गेला तर ज्या महिला अशा आहेत की ज्यांना ऑफिस वर्क हवंय, म्हणजे नो टेन्शन, काही कामाचा स्ट्रेस नाही. पण बघा, जिथे काम आहे तिथे थोडाफार तरी स्ट्रेस असतोच, बट एक असतो ना एकदम भरपूर स्ट्रेस आणि नुसतं काम काम, म्हणजे एक रिलॅक्सवाला काम ज्या महिलांना करायचं आहे, ज्या महिला रिलॅक्सवाला काम करायचं आहे, ऑफिसला सकाळी जायचं संध्याकाळी घरी यायचं असं काम आहे आणि अगदी रिलॅक्सवाला आहे, नो टेन्शन, नो कटकट वटवट काहीच नाही, त्या महिलांसाठी आहे. तर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टला तुम्ही पहिलं प्रिफरन्स देऊ शकतात. ठीक आहे. आणि स्टेशन मास्टर तर मी आधीच सांगितलेलं की सगळ्यात बेस्ट आहे. महिला सुद्धा स्टेशन मास्टरसाठी तुम्ही जाऊ शकतात, पण स्टेशन मास्टरमध्ये थोडं लोड असतो कामाचा, सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. ऑब्विसली तुमचं स्टेशन मास्टर ती
पोस्टच अशी आहे की खूप जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे थोडं वर्कलोड तुम्हाला थोडंफार असणार. ठीक आहे, बट रिलॅक्सवाला काम हवं असेल तर ज्युनियर अकाउंटंट, असिस्टंट कम टायपिस्ट आहे, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे, ह्याला तुम्ही महिला जाऊ शकतात. ठीक आहे, आणि स्टेशन मास्टर इथं बेस्ट आहे, याला सुद्धा महिला तुम्ही करू शकतात. इवन चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही सुद्धा बेस्ट आहे महिलांसाठी. ठीक आहे, हां, गुड्स ट्रेन मॅनेजर ही का मी सांगू शकत नाही, कारण की याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग खूप आहे. म्हणजे मेलगाडीमध्ये ते मागच्या डब्यामध्ये जे झेंडा घेऊन असतात त्यांचा तो वर्क असतो, काम असतो गुड्स ट्रेन मॅनेजर. म्हणजे तुमचं ट्रॅव्हल आहे, याच्यामध्ये जाणं येणं खूप आहे. ठीक आहे, सो ज्यांना ट्रॅव्हलिंग जास्त आवडतं, फिरायला फिरायला तर तुम्ही काय असं फिरायला जाणार नाहीत बघायला गेलं तर, पण कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आवडतं, प्रवास आवडतं, सो ती लोक गुड्स ट्रेन मॅनेजर, त्या महिला तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे, बट महिलांसाठी बेस्ट काय आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे, सिनियरवाला आहे, स्टेशन मास्टरवाला आहे, अगदी बेस्ट आहे. त्यानंतर चीफ कमर्शियल कम टायपिस्ट सुपरवायझर ही सुद्धा बेस्ट आहे. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर या 5ही पोस्ट अगदी बेस्ट आहे. फक्त ही गुड्स ट्रेन मॅनेजरची हा फॉर्म भरत असताना थोडं या गोष्टीचं लक्षात असू दे तुमच्या, की बाबा ही पोस्ट याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे, सो इकडे तिकडे जाणं आहे ना, आपल्याला ऑफिस टू ऑफिस असं, ऑफिस टू घर असं काय काम नाही आहे, आपल्याला म्हणजे जाणं येणं खूप असणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो ही पोस्ट या पोस्टचा फॉर्म फिल करत असताना थोडा विचार करून तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. बाकी सगळ्या पोस्ट उत्तम आहेत आणि ही सुद्धा उत्तम आहे, असं काही नाही की ह्याच्यामध्ये काय वेगळं काय आहे की खूप जास्त लोड आहे, फक्त ट्रॅव्हल आहे, इकडे तिकडे जाणं येणं आहे, दॅट्स इट. ठीक आहे, सो या पोस्ट अतिशय उत्तम आहे. ठीक आहे, सो आपण तिन्ही प्रश्नांवर उत्तर पाहिलं की बेस्ट पोस्ट कोणती, जास्त पगार कोणत्या पोस्टसाठी आहे, आणि महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे. ठीक आहे, या तिन्ही पोस्टबद्दल आपण इथे पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यासाठी आपण पाहणार आहोत की आपली जी पेड बॅच आहे त्या पेड बॅचबद्दल आपण पाहणार आहोत की रेल्वे भरतीची जी पेड बॅच आहे. ठीक आहे, पदवीधरांसाठी तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, 1500 फक्त याची फी आहे 6 मंथसाठी. याच्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास असणार, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार, ई नोट्स आहेत, लेक्चर मिस झालेस कधी तुमच्या टाईमनुसार तुम्ही किती वेळा पाहू शकतात. कोर्स तुम्ही लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे, सो ही आहे रेल्वे भरतीची. ठीक आहे, त्यानंतर 12वीच्या बेसवर सुद्धा आपली वॅकन्सी आलेली आहे. ठीक आहे, सो त्यासाठी ही आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात आपली 12वी पासवर सुद्धा ही बॅच आहे, 1500 आहे फक्त याची फी. ठीक आहे, सो लवकरात लवकर या नंबरवर कॉल करून तुम्हाला एनरोल करायचे आहे. नोटिफिकेशन आउट झालेले आहे आणि त्यानंतर 14 तारखेपासून फॉर्म फिलिंग सुद्धा स्टार्ट झालेली आहे. बेस्ट पोस्ट आपण पाहिली, बेस्ट सॅलरी पाहिली, महिलांसाठी चांगली पोस्ट कोणती, या तिन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. सो त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे, तयारीला लागायचं आहे आणि नक्कीच आपली बॅच ही जॉईन करायची आहे. ठीक आहे, सो आता वेळ वाया न घालवता आपण इथे थांबूयात आणि नक्की भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत बाय, हॅव अ ग्रेट डे, थँक्यू सो मच, बाय.